अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा पहाटे 2:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते भक्तिभावाने व उत्साहाने संपन्न झाली। यावेळी मानाचा वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान बाळासाहेब माधव माने व त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने या शेतकरी दाम्पत्याला मिळाला। बाळासाहेब माने वय वर्ष 70 हे शेतकरी असून ते गेल्या 20 वर्षापासून आळंदी पंढरपूर पायी वारी करतात। यंदा ते आपल्या पत्नीसोबत वारीला आलेत। मध्यरात्री 12 वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली, तेव्हा रांगेत प्रथम असलेल्या बाळासाहेब माने यांची निवड समितीनं मानाचा वारकरी म्हणून निवड केली। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारीच पंढरपुरात दाखल झाले होते। आज पहाटे 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस व इतर कुटुंबीय मंदिरात पोहोचले, तेव्हा 2:30 वाजता त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। त्यानंतर माता रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली। यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6व्यांदा श्री विठ्ठल रुक्मिणीची आषाढी एकादशीची महापूजा करण्याची संधी मिळाली आहे। त्यापूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठ्ठलाची नित्यपूजा संपन्न झाली। रुक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज चौरे यांच्या हस्ते, तर पाद्यपूजा मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आली। महापूजेवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते। आषाढी यात्रेसाठी देशभरातून सुमारे 30 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेत। पंढरी नगरी विठुरायाच्या जयघोषाने व टाळ मृदंगाच्या गजरानं दुमदुमून गेली आहे। सर्व रस्ते भाविकाच्या गर्दीनं फुलून गेले आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.